नमस्कार. म्हाडा पुणे मंडळाने 4186 घरांसाठी सोडत जाहीर केलेली आहे. ठीक आहे. याची अर्ज प्रक्रिया सध्या चालू आहे. तर यातलाच एक प्रोजेक्ट आहे. QA रावेतमधील 2 BHK आहे विथ सिट आउट एरिया आहे. तर त्याची संपूर्ण माहिती जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर तुम्ही अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारच्या माहिती पुढेही मिळत राहील. तर मी आलेलो आहे सध्या म्हाडाच्या मुख्य संकेतस्थळावरती. ठीक आहे. हे म्हाडाचं पोर्टल आहे किंवा वेब पेज आहे. तर ह्याच्यावरती आपण व्ह्यू लाईव्ह स्कीमवरती क्लिक करायचे. नंतर पुणे वरती क्लिक करा. जरा सर्व्हरला लोड असल्यामुळे ते टाइम घेतं लोडिंग करण्यासाठी. प्रोसेस म्हणायचं ही तुम्ही जाहिरात पाहू शकता. पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ पुणे. ओके. 4186 घरांची भव्य सोडत. हे सर्व डिटेल्स आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे. तर त्याच्यामध्ये सर्व आपण समजून सांगितलेलं आहे. तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. तर तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. ठीक आहे. सर्व याच्यामध्ये डिटेल्स आहेत. ठीक आहे. इथं प्रोसीड म्हणायचं. इथं स्कीम आहे. इथं इम्पॉर्टंट डेट सुद्धा तुम्ही पाहू शकता. बघा, ॲप्लिकेशन स्टार्ट आहे 11 सप्टेंबर आणि एंड होणार आहे 31 ऑक्टोबर 2025. मी ऑलरेडी ओपन केलेला आहे. तर इथं वाकड नाही, QA टाईप करूया. इथं तुम्हाला QA रिलेटेड सगळे रावेतचे किंवा QA मध्ये सर्व प्रोजेक्ट्स तुम्हाला दिसतील, तुम्ही पाहू शकता. तर ह्याच्यातला आपण आता पाहणार आहोत हा वाला. म्हणजे याचा स्कीम कोड जो आहे तो 874 आहे. अल्फाइन एस्टोनिया QA 2 BHK. तर ह्याचे डिटेल्स पाहूया आपण आता. हा नियरिंग पोझिशन आहे. याचं पोझिशन सुद्धा तुम्हाला लवकर मिळू शकतं. म्हणजे लॉटरी झाल्याच्या नंतर 2-3 महिन्यात तुम्हाला याचं पोझिशन मिळू शकतं. ठीक आहे. तर हा एक चांगला पॉईंट आहे. आपण सर्व डिटेल्स याचा लेआउट वगैरे कसा आहे, बेडरूम, टॉयलेट, बाथरूम किंवा मग लिव्हिंग आणि सिट आउट एरिया वगैरे चा लेआउट सुद्धा पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये. तर बघा, इथं स्कीम कोड 874 अल्पाइन एस्टोनिया QA 2 BHK. आता ह्याच्यासाठी कोण कोण अर्ज करू शकतं? SC, ST, JR, FF, PH, EX, SG आणि GP या कॅटेगरीतले लोक ह्याच्यासाठी अर्ज करू शकतात. तुम्ही जर कुठल्याही कॅटेगरी मध्ये येत नसेल किंवा त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे नसेल तर तुम्ही डायरेक्ट जनरल पब्लिक या कॅटेगरीतून अर्ज करू शकता. तर ह्याचा कार्पेट एरिया जो आहे तो 41.26 स्क्वेअर मीटर आहे. ह्याची कॉस्ट बघा 20,72,100 रुपये इतके आहे. ह्याच्यामध्ये ॲडिशनल 5 लाख रुपयाचे तुम्हाला चार्जेस लागू शकतात. थोडे कमी जास्त होऊ शकतात. शासकीय शुल्क असतं जसं की स्टॅम्प ड्युटी आहे किंवा रजिस्ट्रेशन आहे किंवा इतर खर्च असतो तो तुम्हाला येऊ शकतो. तर हा जो प्रोजेक्ट आहे तुम्हाला जवळपास 25-25.5 लाखापर्यंत जाऊ शकतो 2 BHK. आणि जर ह्याला अर्ज तुम्हाला करायचा असेल तर 20,000 रुपये तुम्हाला अनामत रक्कम भरावी लागणार आहे. त्याच्यासोबतच तुम्हाला 800 रुपयाच्या जवळपास फॉर्म फी सुद्धा भरावी लागणार आहे. जर तुम्हाला फ्लॅट नाही लागला तर 20,000 रुपये तुम्हाला तुमचे रिफंड मिळतील. जो अकाउंट नंबर तुम्ही अर्ज करताना दिलेला आहे त्याच अकाउंटमध्ये. त्याच्यामुळे अकाउंट नंबर टाकताना व्यवस्थित काळजीपूर्वक टाकायचा आहे, नाही तर मग तुमचं रिफंड सुद्धा तिथं थोडासा डिले होऊ शकतो. ठीक आहे. आणि जे पुढची फॉर्म फी जी असते ती तुम्हाला रिफंड मिळणार नाही, जवळपास 800 रुपये. तर ह्याच्यामध्ये टोटल सदनिका बघा किती आहेत, तर 24 सदनिका आहेत या कॅटेगरीसाठी. सर्व इथं जे मेन्शन आहेत त्यांच्यासाठी एकूण. ठीक आहे. तर तुम्हाला लोकेशन पाहिजे असेल
तर इथं व्ह्यू लार्ज मॅप वरती क्लिक करायचं आणि तिथे तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन ते दाखवत आहे. ठीक आहे, तर आता आपण रेरावरती जाऊन ह्याचं सगळं क्रॉस व्हेरिफिकेशन करूया. ही रेराची साईट आहे. इथं तुम्हाला रेरा नंबर टाकायचा आहे. ठीक आहे, रेरा नंबर टाकून सर्च वरती क्लिक करायचं आहे. मी ऑलरेडी इथं ओपन करून ठेवलेलं आहे, मी दाखवतो तुम्हाला. हे बघा, हा याचा रेरा नंबर आहे. ठीक आहे, आणि हा प्रोजेक्टचं नाव आहे अल्पाइन एस्टोनिया. इथं व्ह्यू डिटेल्स वरती क्लिक करायचं. त्यावेळेला तुम्हाला सर्व डिटेल्स इथं येऊन जाते. हे सगळे डिटेल्स येतील. हे बघा, इथं रेरा नंबर आहे, इथं डेट ऑफ रजिस्ट्रेशन आहे. ठीक आहे, 14/11/2022. ह्याची प्रपोज्ड कम्प्लिशन डेट बघा इथं 30/4/2026. जवळपास ह्याची सोडतच डिसेंबर किंवा जानेवारीला वगैरे होऊ शकते. ठीक आहे, कारण सतत पोस्टपोन होत असते. ठीक आहे, म्हणजे पाठीमागच्या अनुभवावरून आपण हे गृहीत पकडूया की जवळपास जानेवारीला सोडत होऊ शकते. पण तुम्ही जे आहेत अर्ज करताना वेळेतच अर्ज करायचा आहे, 31 ऑक्टोबरच्या दिवशी. ठीक आहे, म्हणजे त्याच्या आधीच करायचं आहे. जी कोणती एंड डेट असेल म्हाडाची त्याच्या आधीच करायचं आहे. ठीक आहे, आता ही एक चांगली गोष्ट आहे, प्रपोज्ड कम्प्लिशन डेट. त्यानंतर इथं बघा सगळे डिटेल्स दिलेले आहेत. लोकॅलिटी आहे QA. ठीक आहे, रावेरच्या तिथंच आहे हा प्रोजेक्ट. आणि हे प्रमोटर ऑफिशियल कम्युनिकेशन ॲड्रेस आहे. हे सगळे डिटेल्स दिले आहेत ॲड्रेस रिलेटेड. आता आपण अजून एक, हे बघा, हे महत्त्वाचं असतं, लिटिगेशन डिटेल्स, म्हणजे कोर्ट केसेस चालू आहेत का कुठल्या प्रकल्पावर, तर ते आपल्याला इथं कळून येतं. तर लिटिगेशन डिटेल्समध्ये बघा, ह्या प्रोजेक्टसाठी इज देअर एनी लिटिगेशन अगेन्स्ट दिस प्रपोज्ड प्रोजेक्ट, तर इथं नो आहे. ही सुद्धा एक खूप चांगली गोष्ट आहे. आता ह्याच्यामध्ये 2 बिल्डिंग असणार आहे या प्रोजेक्टमध्ये, ए विंग आणि बी विंग. म्हणजे बघा, अल्पाइन एस्टोनिया ए विंग, अल्पाइन एस्टोनिया बी विंग असे. ठीक आहे, या दोन्ही बिल्डिंग ज्या आहेत तिथे बघा नंबर ऑफ सँक्शन फ्लोर आहेत 15 आहे ए साठीचा, आणि हॅबिटेबल फ्लोर आहेत 13. ठीक आहे, बी विंग साठी सँक्शन फ्लोर्स आहेत 14 आणि हॅबिटेबल फ्लोर्स आहेत 13. ठीक आहे, तर ह्या दोन्ही विंग्स मध्ये म्हाडाचे फ्लॅट अवेलेबल आहेत. ठीक आहे, म्हणजे कॉमन बिल्डिंग मध्येच म्हाडाचे फ्लॅट आहेत. ही सुद्धा चांगली गोष्ट आहे. ह्याच्यावरून तर दिसते आपल्याला कॉमन बिल्डिंग मध्येच असणार आहे. आता ह्याच्यामध्ये बघा किती सारे डॉक्युमेंट्स त्यांनी इथं अपलोड केलेले आहेत. म्हणजे लेआउट अप्रुव्हल अँड बिल्डिंग प्लॅन अप्रुव्हल आहे. हे अपग्रेड होत असतात. ठीक आहे, त्याच्यामुळे एवढे सर्व प्लॅन व्यवस्थित दिलेले आहेत. तर मी ह्याच्यातला एक रँडमली ओपन केलेले आहेत. ठीक आहे, तर इथं बघूया. हा बिल्डिंगचा प्लॅन आहे. बघा इथं तुम्ही डेट बघू शकता. पहिला आपण डेट बघा ह्याच्यातले 12/4/2024 आहे. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये इथं आले इथे, हे बघा ह्याच्यामध्ये सर्व डिटेल्स दिलेले आहेत. ठीक आहे, ए विंग साठी चा टेबल आहे हा. ठीक आहे, ह्याच्यामध्ये फ्लॅट, हे बघा म्हाडाचे फ्लॅट इथं दिले. इथं फ्लॅट नंबर आहेत किंवा फ्लॅट नेम आहे ह्याच्यानुसार. ठीक आहे, 105 नंबरचा म्हाडाचा जो फ्लॅट आहे तो फर्स्ट फ्लोअरला आहे. ठीक आहे, नंतर सेकंड फ्लोअरला 205 नंबरचा आहे, आणि बाकीचे इथं सगळे फ्लोअर्स मेन्शन केले आहेत. आणि इथं बघा, इथं लिहिलंय, दिसतंय का? झूम करतो थोडंसं.
बघा इथे सगळे नंबर दिलेले आहेत म्हाडाचा. तर आता आपण याचं लेआउट पाहूया. कितीचा आहे बघा. हा 6व्या आणि 12व्या फ्लोअरचा प्लॅन आहे. ए आणि बी विंगचा 2 बिल्डिंग्स आहेत किंवा 2 टॉवर्स आहेत त्याच्यामध्ये. ह्याची डेट तुम्हाला आधी दाखवतो मी. बघा ह्या डेटचा हा प्लॅन आहे. ठीक आहे, 12/4/2024चा. सहावा आणि 12वा फ्लोअर प्लॅन आहे ए आणि बी विंगचा. तर सर्व फ्लॅट जे आहेत ते कॉमन आहेत. हे जे बाकीचे आहेत हे प्रायव्हेट बिल्डरचे फ्लॅट आहेत हे. ठीक आहे, हे इथले जे आहेत ते प्रायव्हेट बिल्डरचे आहेत. आणि ह्याच्यामध्ये हे जे आहेत हे येलो कलरचे ते आहेत म्हाडाचे. हे बघा इथे लिहिलंय त्यांनी, सरेंडर टू म्हाडा. ठीक आहे, असे 2 फ्लॅट आहेत. तर इथं पॅसेज आहे, इथं 2 लिफ्ट आहेत. लिफ्ट मधून जर तुम्ही इथं आले की हे बघा इथं एवढी छोटीशी एक लॉबी सुद्धा आहे. लॉबी म्हणू शकतो आपण याला. तर हा सुद्धा तुम्हालाच वापरायला मिळणार आहे. इथं एकच आहे फ्लॅट. इकडल्या साईडला एक आहे, इकडल्या साईडला एक आहे. ठीक आहे, इकडं एंट्री करायची असेल तर इकडनं यायचं असं, आणि इकडनं यायचं असेल या फ्लॅटसाठी इकडनं यायचं आहे. त्याच्यामुळे इथला पेस सुद्धा तुम्हाला वापरायला मिळणार आहे. म्हणजे तुमच्यासाठीच येतो या फ्लॅटसाठी. म्हणजे सुरुवातीला आले तुम्हाला इथं लिव्हिंग दिसला. ठीक आहे, लिव्हिंगला एक बेडरूम आहे. इथं विंडो सुद्धा दिलेली आहे. ठीक आहे, लिव्हिंगच्या समोर एक किचन आहे आणि त्याच्या आधी या लिव्हिंगलाच एक सिट आउट एरिया दिलेला आहे इथं बघा. ठीक आहे, आणि मग नंतर लिव्हिंग नंतर इथं किचन आहे. किचनला युटिलिटी दिलेला आहे, त्याला आपण ड्राय बाल्कनी सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे, त्यानंतर इथं टॉयलेट बाथरूम इथं कॉमन असणार आहे. आणि नंतर एक त्याच्यासमोरच एक बेडरूम दिलेला आहे, त्याला इनक्लोज बाल्कनी आहे. इथं विंडो सुद्धा आहे. ठीक आहे, आणि ह्या बेडरूमला एक टॉयलेट बाथरूम सुद्धा असणार आहे. कॉमन टॉयलेट बाथरूम आहे, म्हणजे हा मास्टर बेडरूम आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारचा हा प्लॅन आहे. आणि इथं सेम ह्याच पॅटर्न मध्ये इकडल्या साईडला सुद्धा एक प्लॅन आहे, ज्याची एंट्री इकडनं आहे. इथं सुद्धा 2 लिफ्ट आहेत. ठीक आहे, असा हा चांगला मोठा प्रोजेक्ट आहे. ठीक आहे, तर जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल किंवा तुम्ही ह्या प्रोजेक्टला अर्ज करायचा विचार करत असाल तर ह्याची सगळी माहिती क्रॉस व्हेरीफाय करा, त्याचं साईट व्हिजिट करा. आणि जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही या प्रोजेक्टसाठी अर्ज करू शकता. ठीक आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर हीच महत्त्वपूर्ण माहिती होती. अजून आहे इथं एक प्लॅन दिलेला आहे म्हाडावरती. थांबा मी तुम्हाला दाखवतो. इथं सुद्धा दिलेलं आहे तसं. ठीक आहे, इथं दिलेलं आहे. अजून एक आहे, हा सुद्धा दिलेला आहे प्लॅन, तुम्ही पाहू शकता. हा जो सिट आउट एरिया दाखवला ना तो ओपन बाल्कनी म्हणून दाखवला. इथं बेडरूम 1 आहे, बेडरूम 2 आहे. ठीक आहे, हा मास्टर बेडरूम आहे. इथं इनक्लोज बाल्कनी आहे. इथं टॉयलेट सुद्धा आहे, टॉयलेट बाथरूम कंबाईन आहे इथं एक. ठीक आहे, हा एक बेडरूम. इथं पण टॉयलेट बाथरूम आहे, कॉमन आहे टॉयलेट बाथरूम. ठीक आहे, इथं डायनिंग साठी स्पेस दिलेला आहे. इथं लिव्हिंग आहे. हे बघा इथं छोटी लॉबी आहे, मी तुम्हाला दाखवली ना ती. इथून एंट्री करायची, लिव्हिंग आहे. इथं ओपन बाल्कनी म्हणजे सिट आउट एरिया आहे. इथं किचन आहे, इथं ड्राय बाल्कनी आहे. तर सेम असाच प्लॅन आहे तो. ठीक आहे, इथं कार्पेट एरिया 58.62 स्क्वेअर मीटर दाखवलाय. पण रेरावरती आता जो प्लॅन दाखवला त्याचा थोडा वेगळा आहे वाटतं. ठीक आहे, आणि ह्यांनी मेन्शन करताना सुद्धा काय मेन्शन केलंय,
कार्पेट एरिया किती इथे 41.26 दाखवलाय. ठीक आहे. तर हीच महत्वपूर्ण माहिती होती. धन्यवाद.